कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. गोकुळ संघावर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला आव्हान देत काही संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात सुनावणी करताना न्यायमूर्ती PS नरसिंहा यांनी न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठानं स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिले की गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या 90 दिवसाच्या आत पूर्ण करण्यात यावी. या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या निवडणूक प्रक्रियेला कायदेशीर दिशा मिळाली असून अनिश्चिततेचा काळ आता संपुष्टात आलाय. यापूर्वी निवडणूक पुढे ढकलण्याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ठराविक कालमर्यादा निश्चित केल्यामुळे विलंबाला आळा बसलाय. या निर्णयामुळे गोकुळ निवडणुकीतील कायदेशीर अडथळे दूर झाले असून संघाच्या कारभारात पारदर्शकता आणि गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. दरम्यान या निर्णयाबाबत राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत असून आमदार सतेज पाटील यांनीही यावर आपली भूमिका मांडली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आता गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे वेगानं पुढे जाणार आहे. खूप दिवसाने कसा येत असतो नाशिकला आता संघटनात्मक बांधणीचं काम तर सुरूच आहे. रवींद्र मुर्लेकर आहेत, त्यांची आता संपर्क उपनेते म्हणून नेमणूक केली आहे माननीय उद्धव साहेबांनी. त्यांचंही काम सुरू. त्यानंतर दत्ता गायकवाडांचं सुरू आहे, DJ सूर्यवंशी करतात, सुंदरा गुप्ते करतात, कामं चालू असतात आणि आम्ही अधूनमधून येत असतो. आणि मधल्या काळात तुम्ही सगळे खरात भावांच्या मागे लागले असल्यामुळे पत्रकारांनाही फार डिस्टर्ब करू नये, कारण खरात भावाचा विषय अत्यंत महत्वाचा होता. आणि त्यानंतर काल एकदम नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकावून माजी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वावर ताबा घेतला एक प्रकारे. तर या सगळ्या गोष्टी नाशिकमध्ये घडणाऱ्या आम्ही मुंबईत बसून पाहत असतो. नाशिकमध्ये आता 2029चं काम सुरू झालं. 2029 मधल्या काळात कशा निवडणुका नाही, त्याच्यामुळे पुढल्या विधानसभा लोकसभेची तयारी आणि त्या दृष्टीनं संघटनात्मक संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत मायक्रो लेवलला करण्याचं ठरवलेलं आणि ती तयारी सुरू झाली. भाजपने हिंदुत्वावर ताबा घेतला असं म्हणता आपण. ताबा म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की या जगातल्या हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त त्यांचंच नाव. काल ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकवण्याचा कार्यक्रम झाला. आम्ही त्याचं स्वागत करतो. फार तेजस्वी अशी धर्मध्वजा काल फडकवली. देशाचे माजी राष्ट्रपतींना उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, कुंभमेळ्याचे मंत्री उपस्थित होते, नहरळ झिरोळ उपस्थित होते. काय म्हणजे महान धर्मरक्षक असे सगळे अनेक लोक उपस्थित होते. तर मला सांगा, धर्म ही त्यांची मक्तेदारी आहे का? काळाराम मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक त्या काळात सामाजिक कार्यातले महान नेते त्या मंदिरात संघर्ष त्यांनी केला. काळाराम मंदिराचा संबंध शाहू फुले आंबेडकर या विचारधारेशी जोडले. पण या 3 प्रमुख कुटुंबातला कोणीतरी एक व्यक्ती तिथे जर बोलवली असती तर तो धर्मध्वजा अधिक तेजस्वी झाला असता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले प्राथमिक. नाही तर भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पण या कार्यक्रमाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या कुटुंबातील व्यक्तीला तरी बोलवावं असं त्यांना का वाटलं नाही? म्हणून असं म्हणतो ना की हिंदुत्वाचा ताबा, कब्जा, जसं लँड ग्रॅबिंग करतात,
खंडणे गोळा करतात, त्या पद्धतीचे कार्यक्रम हिंदुत्वाच्या नावावर केले. काळाराम मंदिराचं महत्व समजून न घेता हे असे कार्यक्रम जर झाले तर ते हिंदुत्वासाठी योग्य नाही. ध्वजा फडकवलीत तुम्ही, अयोध्येत ध्वजा फडकवली मोदींच्या हस्ते, अयोध्येत पण एक धर्मध्वजा फडकवली, करेक्ट. त्या धर्मध्वजेवरती बहरलेला वृक्षाचं छायाचित्र आहे, तुम्ही आपण पहा, कोणाला माहित नसले मी सांगतो. अयोध्या मंदिरावरील धर्मध्वज वृक्ष आहे बहरलेला हिरवागार. देशात काय चित्र आहे? अडाणीसाठी देशभरामध्ये जंगलतोड सुरू. छत्तीसगड, झारखंड पासून ओरिसापर्यंत ज्या खाणी, जंगलातल्या खाणी अडाणीला दिलेल्या आहेत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड सुरू आहे. आमच्या मुंबईमध्ये एका रात्रीत 3000 वृक्ष आरे जंगलात तोड. तुम्ही धर्मध्वजा फडकवता, त्याच्यावरती काय चित्र टाकता, प्रतीक टाकता, मग त्यानुसार वागायचं कोणी?